आपकी अदालत मध्ये स्वामी रामदेव यांच्यावर आरोप आहे की यांचा मार्ग व्यावसायिक आहे. स्वामीजी, तुम्ही हे मान्य करता की जितका पैसा तुम्हाला दिला लोकांनी तितका पैसा कुठल्या दुसऱ्या बाबाला मिळाला नाही? मी लोकांशी मला एक खूप मोठं काम करायचं. हे काम खरं तर गव्हर्नमेंटने करायला हवं होतं. कुठल्याही गव्हर्नमेंटने केलं नाहीये. देशामध्ये स्वातंत्र्यानंतर खरं तर देशाचं सरकार लुटत राहिलंय. जितकं या देशाला इंग्रजांनी कदाचित लुटलं त्यापेक्षा जास्त 50 वर्षांमध्ये देशाच्या नेत्यांनी या देशाला लुटलं आहे. यात काही वाद नाही. ही गोष्ट कुठल्याच हिंदुस्थानीपासून लपली नाही, त्यामुळे लोकांनी टाळ्या वाजवल्या आहेत. आणि पण जर मी असं म्हटलं की या देशाला बाबांनी, साधूंनी, गुरूंनी सुद्धा लुटलंय, तरी सुद्धा लोक टाळ्या वाजवतील. हे बघा, ही गोष्ट तर खरी आहे की आपल्या इथे देशाच्या बाबांनी आपल्या घराचे ट्रस्ट बनवले, आपल्या मुलाला ट्रस्टी बनवलं, आपल्या सुनेला ट्रस्टी बनवलं. बरं, आधी साधू संन्यासी तर असायचे ना, ऋषीमुनी. ते जे आहेत जास्त करून एक पत्नी ठेवायचे. आजकालचे गुरु तर कित्येक पत्नी सुद्धा ठेवतात. आणि पत्नीच नाही तर प्रेमिका सुद्धा ठेवतात. आणि आणि त्यामुळे असं सुद्धा मानलं जातं स्वामीजी की जितका पैसा धर्मामध्ये आहे तितका कुठल्या दुसऱ्या बिझनेसमध्ये नाहीये. आता ही गोष्ट मी म्हणतो, धर्माच्या नावावर लोकांकडनं पैसे घेणं चुकीचं नाहीये. परंतु त्या पैशांचा उपयोग कुठे करत आहात? नाही, तुम्ही एवढंच सांगा की तुम्ही जो पैसा घेतला त्याचा वापर काय करताय तुम्ही? आतापर्यंत जो मी पैसा घेतला त्यापैकी मी जो आहे हरिद्वारमध्ये पतंजली योगपीठाचं एक ओपीडी बनवलं आहे. जो आत्ता जगातील सगळ्यात मोठी ओपीडी असणार आहे, ज्यामध्ये साधारण 5,000 रुग्णांवर तो उपचार केला जाऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीला तिथे निःशुल्क सल्ला, म्हणजे एका सुद्धा व्यक्तीकडून ₹1 सुद्धा कुठलीच कन्सल्टन्सी घेतली जाणार नाही. उलट गरीब लोकांना तिथे मोफत औषध सुद्धा, औषधांमध्ये मी साधारण 90% सूट देतो, ज्यामुळे लोक त्याचा दुरुपयोग करणार नाही. मी जे घेतलं आहे, एक रुपयांचा मी हिशोब आहे, देशाच्या कुठल्याही व्यक्तीला मी देऊ शकतो, पहिली गोष्ट. आणि आता साधारण 500 माणसं आश्रमामध्ये सेवा करतात. 100 वैद्य आहेत जे ₹1 सुद्धा कोणाकडनं सल्ला शुल्क घेत नाहीत. पतंजली योगपीठ सुद्धा जे मी बनवणार आहे, त्याच्यामध्ये मी साधारण 20% पासून ते 25% लोकांना फ्रीमध्ये आवास, फ्रीमध्ये खाणं, फ्रीमध्ये उपचार त्यांची व्यवस्था करत आहे. जे मी लोकांकडनं घेत आहे ते मी लोकांसाठी करत आहे. स्वामीजी, हे व्यावसायीकरण नाहीये का की जिथे तुमचे कॅम्प लागतात तिथे त्याच्या बाहेर औषधांची दुकानं असतात? उपचारांमध्ये फर्स्ट प्रायोरिटी मी योगला देतो. आणि आयुर्वेदिक औषधांचा सुद्धा मी मोठा समर्थक नाहीये. परंतु कारण ते प्रकृतीशी जोडलेले आहे, त्यांचे साईड इफेक्ट्स नाहीयेत, त्यामुळे मी सांगतो वैद्याला प्रथम प्राथमिकता माझ्या योगाला. त्याच्यानंतर मी जीवनरक्षणासाठी सुद्धा जर आयुर्वेदाला जवळ करावं लागत असेल जवळ करा. ॲलोपॅथीला सुद्धा जवळ करावं लागत असेल जवळ करा. मी एक पूर्ण प्रोजेक्ट बनवला आहे, पतंजली योगपीठाचं एक घोषणापत्र मी त्यामध्ये दिलं आहे. मी विरोध ॲलोपॅथीला सुद्धा नाहीये. माणसाला हार्ट अटॅक आला तर त्याला हॉस्पिटलमध्ये जावंच लागणार आहे. तुमच्याकडे तर कुठली डिग्री नाहीये आयुर्वेदाची. मी जो स्टडी करत आहे आणि मी जो स्टडी केला तो या स्कूल कॉलेजेसमध्ये शिकवलाच जात नाहीये. यामध्ये शिकलो असतं तर मी आज तुमच्या समोर या एन्शियंट मेडिकल सायन्स बद्दल बोलू शकलो नसतो. मी म्हणालो असतो एन्शियंट मेडिकल सायन्समध्ये फिजिकल बॉडीवर आता रिसर्च होतो आणि फिजिकल बॉडीचं सुद्धा नॉलेज आहे, विचार करू शकतो कोणाला सुद्धा. पण जो डॉक्टर असेल, जो औषध देईल, त्याच्याजवळ कुठली ना कुठली डिग्री तर असली पाहिजे ना? हे बघा, माझ्याकडे डिग्री आहे. आपल्या ऋषींमध्ये, आमच्या ऋषी परंपरेमध्ये गुरुकुल चालतात. आपली गुरुकुल संस्कृती मी जी जिवंत आहे त्या परंपरेने मी अभ्यास केला आहे. आणि त्या परंपरेने अभ्यास करून मी वेदाचार्य, आयुर्वेदाचार्य, दर्शनाचार्य जी आपली परंपरा होती, त्या परंपरेचे आता तुम्ही भारतीय परंपरा सुद्धा जर स्वीकारत नसाल तर कदाचित हा प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. आणि हे बघा, मी आज तुम्हाला सांगतो, आज जे आहे कबीरांवरती पीएचडी सुद्धा होते. तुलसीदासांवर लोक पीएचडी करतात. महर्षी चरक आणि सुश्रुतवरती लोक पीएचडी करतात. आता तुम्ही देखील बघाल काही दिवसांनी स्वामी रामदेवांवरती पण लोक पीएचडी करतील.